नमस्कार. दुपारचे 12 वाजतात. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात चंद्रपूरमधल्या बातमीनं. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमधला वाद पुन्हा एकदा उफाळलाय. वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर गट संघर्ष विकोपाला गेला. वडेट्टीवार गटाचा गटनेता बदलण्यासाठी धानोरकर गट आक्रमक झाला. गटनेते राजेश अडूर यांना 16 नगरसेवकांचा विरोध आहे. महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवेळी गटनेता धानोरकर की वडेट्टीवार गटाचा यावरून चांगलाच वाद तापला होता आणि त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता. मात्र आता पुन्हा हा वाद उफाळून आला. 27 पैकी 16 नगरसेवकांचा राजेश अडूर यांच्या विरोधात दावा पाहायला मिळतो. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधला वाद पुन्हा एकदा उफाळल्याचं पाहायला मिळतं. वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट हा संघर्ष विकोपाला गेला. आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून. तेजस, वडेट्टीवार आणि धानोरकर असा वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळते. सध्या नेमकी काय स्थिती आहे, काय राजकीय वातावरण आहे? नक्कीच कल्याणी, आपण जर बघितलं असेल चंद्रपूरच्या सत्ता संघर्षाचा वाद पुन्हा एकदा नागपुरातील आयुक्त कार्यालयात येऊन ठेपलेला आहे. धानोरकर गटातील संपूर्ण नगरसेवक जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीपासून महानगरपालिका निवडणुकीपासून जर बघितलं असेल तर दोन जे वाघ आहेत चंद्रपूरचे काँग्रेसचे, त्या वाघांचा जे आहे ते करताना भांडण सुरू होतं आणि हा भांडण मध्यस्थी करण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांना सुद्धा जे आहे ते वाद मिटवता आलं नाही. पुन्हा एकदा संपूर्ण नगरसेवक जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि गटनेता राजेश अडूर यांना या संपूर्ण गटनेतामधून त्यांना काढावं अशीच मागणी संपूर्ण या नगरसेवकांची. आपण बघितलं असेल तर हे संपूर्ण नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची ओळखपत्र घेऊन इथे उपस्थित आहे आणि आपण जर बघितलं असेल तर प्रतिभा धानोरकर आयुक्त, विभागीय आयुक्त अधिकारी यांना भेटायला गेलेले आहेत. त्यानंतर हे पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहेत. मात्र ज्या पद्धतीनं हा वाद पुन्हा एकत्र वाद समोर आलेला आहे, वादामुळे ज्या पुन्हा ठिणगी चंद्रपूर महानगरपालिकेच्या काँग्रेसला लागली. एकूणच जर बघितलं असेल तर अनेक नगरसेवकांना बोलण्याच्या एका अर्थानं नगरसेवकांसोबत प्रयत्न करू, माध्यमांशी त्यांनी नाही म्हटलं तर आपण बघितलं असेल तर माध्यमांशी संवाद साधत नाहीत. एकूणच जर बघितलं असेल तर संपूर्ण नगरसेवक जे आहेत ते बसलेले आहेत. अगोदर जे आहेत अधिकारी यांच्यासोबत ते संपूर्ण आयडेंटिटी कार्ड दाखवतील, प्रूफ होईल. त्यानंतर संपूर्ण नगरसेवक जे आहेत ते या संपूर्ण आक्षेप घेतील. या संपूर्ण आक्षेप जे आहे ते राजेश अडूर यांच्या गटनेतावर आहेत. आपण जर बघितलं तर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, माजी शहर अध्यक्ष असतील, इथे नगरसेवक जे आहेत महिला नगरसेवक यांचे सर्वाधिक धानोरकर गटात आहेत. त्यामुळे एकूणच हा वाद जे आहे ते समोर आलेला आहे. हा वाद पुन्हा एकदा दिल्ली दरबारी जातो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं सुरुवातीला ज्या पद्धतीनं काँग्रेसने त्या ठिकाणी सत्ता मिळवली, 27 नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे आहेत. एक हाती सत्ता असताना सुद्धा असा प्रकारचा वाद जे आहेत ते त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. महापौर जे आहे ते काँग्रेसला त्या ठिकाणी बनवता आलं नाही. सगळ्या सत्ता संघर्षाचा वाद पुन्हा एकदा दिल्ली दरबारी जातो का, वाद कोण मिटवणार, हाच एक निमित्ताने या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे. तेजस, खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आता दिल्लीमधून किंवा कुठल्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळते का? नक्कीच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा या संपूर्ण वादावर जे आहे ते वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असेल. काँग्रेस प्रभारी जे आहे चैनीथला यांच्याकडे संपूर्ण वाद होता, मात्र त्यांनी सुद्धा या संपूर्ण वादावर जे आहे ते एका अर्थानं उत्तर दिलं नाही. नाना पटोले जे आहे ते यांनी सुद्धा या वादावर बोलण्यास जे आहे ते टाळलं आहे. मात्र वाद हा दोन नेत्याचा आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आहे सुनील केदार यांनी जे आहे ते दिल्लीत जाऊन जे आहे ते मध्यस्थी केली होती. मात्र पुन्हा एकदा हा वाद जे आहे ते उफाळून आला आहे. त्यामुळे ह्या वादावर पडदा कोण टाकणार, हा वाद कोण मिटवणार, या निमित्ताने जे आहे ते काँग्रेस समोर एका अर्थानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे राजेश अडूर हे गटनेते आहेत, यांना गटनेता पदावरून काढावा हीच एका अर्थाने या काँग्रेसच्या नगरसेवकांची जी आहे ते मागणी आहे. या मागणीला घेऊन जे आहेत ते विभागीय आयुक्तांना भेटण्यासाठी जे आहे ते स्वतः जे आहे प्रतिभा धानोरकर जे आहेत ते दाखल झालेले आहेत. थोड्या वेळाच्या संपूर्ण संदर्भातलं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आणि जे काही टेक्निकली पद्धती आहे त्या पद्धतीनुसार जे आहे ते आयुक्त काय उत्तर देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे. नक्कीच. त्यामुळे अडूर यांना पदावरून हटवलं जातं का आणि मध्यस्थी कशी होते, वाद मिटतो का हे पाहणं महत्त्वाचं. तेजस, धन्यवाद माहितीसाठी.